आणि आताच एक मुंबईतून महत्त्वाची बातमी हाती येते। मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली आहे। नाशिक मुंबई मार्गावरच्या गाड्या रखडल्याचं कळते। खर्डी येथे मालगाडीचं इंजिन बंद पडले आणि त्यामुळे त्याचा परिणाम आता मध्य रेल्वेवर पाहायला मिळतोय। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, नेमकी कधीची घटना आहे आणि याचा परिणाम कशा पद्धतीने पाहायला मिळतोय? दीपक, साधारणतः 5:30 पावणे 6 वाजेच्या दरम्यान मुंबईहून नाशिककडे येत असलेली मालगाडी जी आहे तिचं इंजिन बंद पडलं आणि त्याच्यामुळे या मार्गावरची जी मुंबईहून नाशिककडे येणारी जी रेल्वे मार्ग आहे तो पूर्णपणे बंद पडलेला होता। त्याच्यामुळे सेवाग्राम, शताब्दी अशा अनेक 4 ते 5 ज्या मेजर एक्सप्रेस आहेत त्या ज्या आहेत जवळजवळ 2 ते 2.5 तास आता उशिराने धावतायत। आत्ताची माहिती अशी आहे की काही क्षणापूर्वीच ही बंद पडलेलं इंजिन आणि ती मालगाडी जी आहे ती दुसरं एक इंजिन जोडून तिला बाजूला घेण्यामध्ये रेल्वे प्रशासनाला यश आलेलं आहे। परंतु असं असलं तरी सुद्धा साधारणतः 11 वाजेपर्यंत येणाऱ्या सर्व रेल्वेचं जे वेळापत्रक आहे ते पूर्णपणे कोलमडलेलं असेल आणि सर्व गाड्या ज्या आहेत येणाऱ्या काळातल्या रात्रीपर्यंतच्या उशिराच्या त्या 2 ते 2.5 तास उशिराने धावतील अशा पद्धतीची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे। दीपक, सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।